रंगदेवता आणि रसिक नाट्य प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करत गंधर्व नाट्य परिवार सविनय सहर्ष सादर करीत आहेत एकांकिका मायाजाल. धुमकिट तदानी धुमकिट नटनागर नट धिम नट पर्वत उभा उत्तुंग नवा घुमतो मृदुंग पखवाज देता आवाज जनन झंकार लेऊनी स्त्री रूप बुलवी नटरंग नटरंग नटरंग. शाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि
जीएच झालोय. नाहीतर मला जीएचचा फुल फॉर्म किंवा मिनिंग तरी माहित होता का? हो का? गोड गोड बोलणं आणि गोड गोड दिसणं फक्त एवढं गरजेचं नसतं, काम पण करावी लागतात, बरोबर? उच्च विचार बाळा, उच्च विचार. म्हणूनच नरम सुट्टेचे हक्कदार ऑलवे दादा. अरे तर तुम्ही सुरुवातीला बोललो रे. का मंग्या? नाही सर, ती पोरगी सांगत होती माझ्यासोबत करशील का? काय 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 काय? गोड रे. मला रील्स काय काय चालली? पण मी सरळ नाही सांगून दिलं. हे सर्व सोडा. तुमच्या बॅच मध्ये ना काहीच युनिटी नाही. दादाला इनॉग्रेशनचं इन्व्हिटेशन न जाणं, कोणाला नाश्त्याला भेटतं, कॉन्ट्री मागायला तर येता तुम्ही लोक बरोबर. अरे कुठे कुठे एवढी कॉन्ट्री? अरे मला पण तसंच दिसतंय. ते ज्युनियर्स ना खूप चोकलेट आहे. त्यांना पनिशमेंट तर द्यावीच लागणार आहे काहीतरी. प्रथम चल पुढे चल. त्या ट्यूबलाईटला शिवी दे तर चल. शिवी म्हणजे काय? अरे म्हणजे सांगितलं जरा. अरे शिवी म्हणजे अत्यंत क्रोधात शारीरिक नाही पण मौखिक दृष्ट्या केलेली हिंसा म्हणजे फॉर एक्झाम्पल हे बंद खोपडीचा बिना शिवी भूक लागली इथे काय कंट्रोल कंट्रोल. तुम्हाला हसण्याची परमिशन कोणी दिली रे? थर्ड बटन रूल विसरले का तुम्ही लोक? चला पटकन अटलनी जेवण करा आणि निघा. सामान आणलंय त्याच्यामध्ये संपूया. नाही राव, आपल्याकडनं आज खूप मोठा राडा झालाय आणि हे फक्त आपल्या डिफरन्सेस मुळे झाले. काय म्हणूया? मला वाटत नाही लोक काही करत नाही. एकदम सिली रिझन करून कंटाळतात आपल्याला. पण आपल्याला पण मजा करायची गॅदरिंग मध्ये. हे आपण डिनाय नाही करू शकत ना. नाही मी जर माहित नुसता तर मी पण सगळ्यांची अशीच घेणार आहे. गप्पा बस. गप्पा मी पण मारू शकतो. पण कसं आहे ना, यावेळी ऑर्गनायझर आपली आणि ती सगळ्यात जास्त मेमरी देणारी आहे. आणि या चुकानंतर आपण आठवून मजा येणार आहे. आणि आज आपण जमलो कशासाठी आहोत? अरे जे काही लोक म्हणत असतील ना त्यांना टाका घेतात. अशी गॅदरिंग करू की डीजे नाईटला लोकांना मारायला जायचे प्लॅन नाही पण ऍज फ्रेंड्स जाऊ. माझा एकच जास्त सेंड झाला नाही. वा वा, काही टवका माल आहे नाही. एकदम काटा. म्हणजे एकच नंबर. सोड मला तरी बघू दे. बाबा 23 वर्ष बिनमुली स्पर्श आहे मी. गाड्यात एवढं पाणी साचलंय ना की केव्हा पण सोडेल. लई गच्च भरलंय, म्हणजे लईच गच्च भरलंय. अरे साईडला जाऊन सुटून घे.
हो का? आली मोठी संतूर मम्मी. अशी उत्तरं जर मायबापाने दिली असती ना, तर एकसारखं at least पास तरी केलं असतं. एक्सटर्नल सनम असूच दे. अरे जो डीन सर हो साथ तो डरने की क्या बात? हो ना, मला ते सर्व असू दे. ए माया, मला स्किन केअर टिप्स दे ना जरा. हो बाबा, रडलं नाही तुला. थोडी माणसात तरी, म्हणजे बाईत तरी दिसशील. घे, घे. तू ना Tips. आधी तुझा जेंडर फिक्स करून घे. ए, या, इकडे या. बसा. नोट करा हा. आधी घ्या 1 वाटी दही. त्यात टाका थोडं बेसन. मग टाका थोडी हळद. मग टाका थोडं दूध. किंचितसं मध आणि थोडं तिखट मीठ पण टाक त्याच्यात. म्हणजे ना, मधीच तळून शिकते. मग खाऊया आपण चटण्या-सोबत. हो ना, मी बाकीचं सामान अरेंज करते लगेच. ए मूर्खांनो, काय भजी आणि सामान अरेंज करताय तुम्ही? हा उघडे बाबांचा चमत्कारी रात्रीतून काढायचं फुलरं, हिरव्याचं पिवळं करणारं फेस पॅक आहे. उघडे बाबाचे भावडे, उघडे बाबाचे भक्त हे भावडे. जाऊ बाबांच्या आरतीला लागले. कोण बोललं रे? माया, आम्हाला बोललीस ठीक आहे. परत कोणाला सांगू नको ही रेसिपी. नाहीतर त्या उघड्या बाबाला त्याच्या नावासारखा उघडा करतील लोकं. आणि सोबत तुला पण धुतील. हो ना यार माया, काहीतरी चांगलं सांगितलं असतंस यार. हा काय असा उघडा पागडा फेस पॅक सांगितला? हे बघा, मी तर हाच फेस पॅक वापरते. त्यामुळे मेरी स्किन से मेरी उम्र का पता ही नहीं चलता. ए ब्युटी क्वीन, आगे आला तुझ्या आल्याचा फोन. हाय प्रथम, कॅन्टीनला आता येते. चुकून गर्ल्स हॉस्टेलमध्ये आलो का काय? आलाच रे. काहीतरी तर करून दाखव. चल आता आलो रे, तर rap ऐकून जातो. 1 2 3 4 यो यो रोज सकाळी रस्त्यावर दिसला मला खट्टा यो 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 रोज सकाळी दिसला रस्त्यावर मला खट्टा यो 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 तुझ्या माझा पाय तुटला रेल्वेचा नाटा यो 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 नाटा खट्टा खट्टा नाटा नाटा खट्टा खट्टा नाटा रोज सकाळी दिसला खट्टा रस्त्यावरती रोज सकाळी खट्टा दिसला रस्त्यावरती हे जखमा सगळ्या अंगावरती अंगावरती यो यो जखमा सगळ्या अंगावरती अंगावरती यो यो खटडाक डड्डखा खटडाक डड्डखा. ए, बस झालं. चल चल, निघ. हो गई इंतजार की. The number you are trying to call is currently not reachable. अजून आली का नाही ही? लैला के मजनू कोणाशी बोलतोय हा फोनवर? अरे ती माझ्या अजून आली नाही. तिला ओपॅच्या डायग्राम जमत नव्हत्या, त्या शिकवायच्या आहे मला. अच्छा बेटा, डायग्राम शिकवायचे की अजून काय शिकवायचे? हो ना रे, मला बरंच काही सांगायचंय तिला. हे बघ, तिच्यासाठी एक लेटर पण लिहिलाय. तिचं
शोपीस नको जीव अडकला मोत्यात टिक टिक वाजते हॅलो माया, अगं कुठेस? आज कॉलेज नंतर जाऊ की? अगं कुठे की काय? राजूला. अच्छा, तुझा ऑलरेडी प्लॅन फिक्स झालाय. ठीक आहे, जा तू. मी पण आहे तुला थांबवणारा. काय दोस्त, उंदीर तोंडावर
अरे ते सगळं ठीक आहे पण झालं काय ते तरी सांग. अरे तुला तर माहीतच आहे ना माझ्या आईबद्दल. नेहमीच आजारी असते बिचारी, तरी सुद्धा एवढे कष्ट करते. त्यातल्या त्यात आता माझे एज्युकेशनल एक्सपेन्सेस सुद्धा वाढले. तिला असं मरमर करणं नाही बघत रे मला. काय करू सुचेल असं झाले. अरे माया तुझं थोडं ठीक आहे पण अशी एखाद्या सिच्युएशन आपल्या प्रोफेशनला शोभतं का? काळजी करू नकोस, करू आपण काहीतरी. काय करायला आहात तुम्ही दोघं? हे बघ प्रथम, मी तर तुला बोललो होतो की कुछ तो गडबड है. पर तू ही उस माया के प्यार में तात्या विंचूबन की घूम रहा था. पता ना तेरा. अरे अरे, मी तर तुला माझा चांगला मित्र समजत होतो, पण तूच माझ्या पाठीमागे. मी तरी नवीन आहे, पण तू तर जुना प्लेअर होता ना रे. नवीन असलास तरी तुझं चॉईस काही तोड आहे का? ऐकलं का रे? आपला विश्वास आहे. आणि माया तू फ्रेंड्स कडे जायचं, अभ्यास करायचा. हाच का तुझा अभ्यास? माया, होळीला रंग खेळायचे असतात, दाखवायचे नसतात. तुझ्या गप्पाच बस. चले. त्यात आर्यनची काहीच चूक नाहीये. तू ऐक तरी माझं. तू तर राहू दे. कोचनी मंदपणा करतोय. यात सगळी चूक मायाची आहे आणि आपल्या सगळ्यांसमोर आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे माझा. तू अजून मायाला ओळखलंच नाहीये. जाऊ दे ग, सोड. आपण नको थांबायला इथं. अरे पण तुला जे बोलायचं ते मला बोल. मुलीवर काय जोर दाखवतोय? तुला काय बोलू रे? काही शब्दच नाही माझ्याकडे. हे बघ प्रथम, you don't know anything. So stop making assumptions and going nuts about it. कोणाला शिकवतोय? कोणाला शिकवतोय रे? तुझी इंग्लिश तुझ्याकडे राहू दे. मला नको सांगू. हे बाबा, पोलाइटली बोलते. याचा अर्थ हे नाही की मी तुला घाबरतो. काय करशील? बोले मी. मी त्याला असं सहज केला होता. चांगले होते यार माझी seniors. एकदम ideal couple. आणि कुठे मी loser. आपण विचार करतो की जशी कॉलेज लाईफ त्यांनी इमॅजिन केली होती तशी ही बिलकुल नव्हती. तो त्याचे सिनियर्सबद्दल विचार करतो की त्यांचे रिलेशनशिप्स किती आयडियल होते, त्यांचे नाते किती सुंदर होते आणि विचार करत करत गोड काल्पनिक मधाळ स्वप्नात विरून जातो की खरं आयडियल रिलेशनशिप असते तर कशी असते. आता पाहू त्याचं स्वप्न. काय झालं काय? तू असं शांत, निराश का बसलायस? काय सांगू तुला? समोर खूप प्रश्न आहेत पण त्यांची उत्तरं मला सापडत नाही. पण तितकंच ना. मला सांग तर, आपण मिळून शोधू काय? एक प्रश्न आहे का माझ्या आयुष्यात? नंतर माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत पण त्या अपेक्षा पूर्ण करण्यात मी कुठेतरी कमी पडतोय. त्यातले फायनान्शियल इश्यूज बघून त्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतं मला. मी पैसा कधी कमवेल याचा विचार करून करून झोप उडाली माझी. हे बघ पार्थ, घरच्यांना तुझ्याकडून अपेक्षा असणं साहजिक आहे. तू टेन्शन घेऊ नकोस. हे सगळे प्रॉब्लेम्स वेळेनुसार कमी होतील. आई-वडिलांशी बोल आणि समजाव त्यांना की तुला वेळ हवाय. मी आधी नाही. तू टेन्शन का घेतोयस? बेटा, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू आई-वडिलांच्या अपेक्षा आणि इतर प्रॉब्लेम्स नक्की सॉल्व्ह करशील. एवढा विश्वास आहे का तुला माझ्या? तुझ्याशी बोलल्यावर ना माझा सेल्फ कॉन्फिडन्स वाढलाय. स्वतःवर विश्वास
कितीही संकटे आली तरी तुला कधीच एकटं पडू देणार नाही. कितीही विजा कडकडू दे, काटांचा थैमान होऊ दे, तुझी साथ कधीच सोडणार नाही. जे आजवर कधीच बोललो नाही ते आज बोलतो. एक मी, एक तू, शब्द मी, गीत तू, स्वप्न तू, सर्वात मी. स्पर्श मी, मोहन तू, ध्यास मी, श्वास तू, स्वप्नात तू, साऱ्यात तू. गंध प्रीतीचा फुल हे हृदयात आता मरुरी तू चांदणे गगनात ये ना प्रिय ये ना प्रिय ये ना प्रिय ये ना प्रिय प्रथम तो स्वर्ग घेतला, तो फार दुःखी झाला. तो आता पेटून उठला आहे आणि बदला घेण्यासाठी तो काहीही करू शकतो, अगदी काहीही. इस दुनिया का हर एक इंसान मेरी मुट्ठी में होगा. डर गए क्या? अरे मेरे दिखाए में मत जाओ, बहुत शातिर इंसान हूँ मैं. कौन है वो तुच्छ इंसान जिसने मेरे इंट्रो में डिस्टर्ब किया? बाबा मैं प्रथम. भाइयों परेशानी होंगे, बताओ क्या परेशानी है? समझ सकता हूँ तुम्हारे इस चेहरे पर शिकस्त का कारण. कहो जो कहने आए हो. बाबा आर्य ने जो किया है उसकी यही सजा है. अपने माया विचार ने पीछा के माया ने मुझे धोखा दिया है, मेरा फायदा उठाया है. जब मुझसे बढ़कर मुझसे अच्छा वो आर्य ने माया और आर्य ने जो किया है उसका बदला मैं जरूर दूंगा और साबित करूंगा कि मैं किस हद तक जा सकता हूँ और माया की कितने काबिल हूँ. उस आर्य को उसकी गलती की कीमत चुकानी होगी. बाबा कुछ उपाय है? उपाय है. ये संसार दूसरे संसार से पूरा अलग है. यहाँ अगर कुछ पाना है तो कुछ खोना भी पड़ेगा. जिंदगी का हर सुख खो चुका हूँ और क्या ही खोना बाकी है. उसको तड़पाने के लिए मैं कुछ भी कर सकता हूँ. तुम्हें माया को हमेशा के लिए खोना पड़ेगा. अगर माया मेरी नहीं हो सकी तो वो किसी और की भी नहीं होगी. क्रिया, तंत्र क्रिया, यही मात्र उपाय है. इसके कई और पहलू है. हर एक सीढ़ी के साथ खतरा और बढ़ता जाएगा. मुझे उसे जान से नहीं मारना, बस कुछ ऐसा कर दो कि माया उससे हमेशा के लिए दूर चली जाए. कुछ चीज चाहिए होगी
जो तुम लाए भी हो अपनी पॉकेट में। हाँ हाँ बाबा, आप तो सब जानते हो, तो आप जानते ही होंगे कि मैं क्या चाहता हूँ। उसकी दूर गति जो उससे पाया है सब खो देगा वो, न पैसा न सेहत न ताकत न दोस्त। हाँ बाबा, मैं आज बहुत खुश हूँ। बस आपने जो कहा है उसका इंतजार रहेगा। वागायला नको होतं माझ्या मित्रासोबत. मी फार मोठी चूक केली. मित्रही गमावला आणि शिक्षण सुद्धा. कुठे काय वेळात आम्ही जाणार होतो आणि कुठे मी सस्पेंड होऊन बसलो. अरे येणारे कुठे. अरे तू जे केलं ना ते बिलकुल ठीक नव्हतं, पण तुला तुझ्या चुकांचा पश्चाताप होतोय. अरे हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि तू काळजी नको करू, आम्ही सगळे आहोत ना इथं. आता जे झालं ते झालं. आता ही गेलेली वेळ पुन्हा येऊ शकत नाही. आता आपण या गोष्टींना एकत्र सामोरे जाऊया. आज आर्यन परत येतोय आणि हीच संधी आहे तुला तुझं मन मोकळं करायची. नाही, मी तुला तोंड दाखवायच्या लायकीचा होतो नाहीये. हे बघ प्रथम, चूक माणसाकडूनच होते, पण ते म्हणतात ना, इट्स बेटर लेट दॅन नेव्हर. आणि तुला माफी मिळेल की नाही हे आमच्यापैकी कोणालाच नाही माहिती, पण तू ऍटलीस्ट माफीचं माग.
झालं ते झालं. आता इथेच थांबूया. पहिल्याची वेळ पुन्हा जगूया. चला टपरीवर जाऊया. 10चा चहा आणि 15चा वडापाव खाऊया. आयुष्य हे एक न थांबणारं चक्र आहे. आयुष्य कोणासाठीही थांबत नसतं. जर 4 गोष्टी वाईट घडतात तर एक गोष्ट चांगली पण घडते. आपल्याला फक्त त्या एका चांगल्या गोष्टीबद्दल विचार करायचा असतो आणि जे पण घडतं चांगलं वाईट त्यातून नवीन शिकवण घ्यायची असते. प्रथमने सुद्धा झालेलं घडलेलं सर्व सोडून आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. किती दिवस अजून त्याच गोष्टी तडकून राहणार ना. लोक येतात जातात, पण कोणाला जपायचं आणि कोणाला सोडायचं हा निर्णय सर्वस्वी आपलाच असणार आहे. कारण हे आयुष्य आपलं आहे. प्रथमने तर ठरवलं आहे. आता तुम्हीच विचार करा आणि ठरवा, हा मनुष्यजन्म व्यर्थ करायचा की याचं सोनं करायचं. सर्वजण इतके नशीबवान नसतात की त्यांना मनुष्याचा जन्म मिळेल. आपल्याला मिळाला आहे. सोबत अनेक नाती पण मिळाली आहेत. बोनस म्हणून आयुष्य सुंदर तर आहेच, ते अजून इंटरेस्टिंग कसं होईल याचा विचार केला पाहिजे. प्रथमने झालेल्या गोष्टी विसरून आयुष्याची नव्याने सुरुवात करायचं ठरवलं आहे. आता तुम्हीच ठरवा तुम्हाला काय करायचं आहे. अलग तुझ में असर कुछ है कि दिखता नहीं मगर कुछ है. फिदा हूँ मैं तो एक नजर बस, एक नजर बस, एक नजर तक के लगे भी तो ये और किधर अब और किधर दिल संग तेरे लग के सही वो भी लगे मुझको. गलत तुझ में अगर कुछ है, अलग तुझ में असर कुछ है. तुमसे किरण धूप की, तुमसे सियाह रात है. तुम बिन मैं बिन बात का, तुम हो तभी कुछ बात है. तुमसे किरण धूप की, तुमसे सियाह रात है. तुम बिन मैं बिन बात का, तुम हो तभी कुछ बात है. Hello. Thank you everyone for sitting patiently and enjoying the drama and appreciating it. माझी मराठी इतकी चांगली नाही आहे, so just bear with me.
I would like to thank everyone gathered here for coming for the I would like to thank our great staff members, our dean sir, my fellow batchmates, my seniors, juniors, everyone. On behalf of Gandharva Natya Parivar, we thank you for showing your appreciation towards this. At the end, I would just like to mention the 6 of us sitting here, it could be our last drama. So I would just like to say that all the appreciation and love that you've shown towards us is immense, and thank you so much.